दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते, महिलांवरती अत्याचार वाढत आहेत। कालच आपल्याला माहिती आहे, मी निघत असताना त्याच्या काही मिनिटं आधी विधान भवनाच्या परिसरातच मारामारी झाली। त्याबद्दल काल सुद्धा मी नाराजी व्यक्त केली। आज त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे। ठीक आहे, उच्चस्तरीय समिती नेमण्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये, पण ही गुन्हेगारी एवढी फोफावली कशी? या गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करण्या एवढी हिंमत झाली कशी? यांची जबाबदारी कोण घेतंय? ज्यांच्याबरोबर आणले त्यांना आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे, हे सगळं ऐकायला खूप चांगलं आहे, पण मुळात एवढं धाडस झालं कसं? आणि मला असं वाटतं की याचं कारण एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे, मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील, काही कुठले आरोप असतील, ज्यांच्यावरती अगदी भारतीय जनता पक्षानेच दाऊदचे साथीदार असल्याचा आरोप केला। इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केल्याचे आरोप केले गेले। दाऊदच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागेदोरे होते असे आरोप केले गेले। आमच्याकडे काही असणाऱ्या लोकांबरोबर सलीम कुत्त्याचा संबंध जोडला गेला। आणि त्यांच्याकडे म्हणजे ही यंत्रणा जी वापरली जाते ती एक तर तू भाजपात ये, नाही तर तुरुंगात जा। मग साहजिकच आहे, लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं, नाव खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिला जातो। त्याचा हा दुष्परिणाम आहे। आणि तो दुष्परिणाम जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं, महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी काळीमा फासलाय, केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसेपायी। हिंदी सक्ती आणि आता सत्तेची लालसा त्याच्यात काही येत नाहीये। तर सत्तेची लालसा म्हणून हे गुन्हेगारांचं राजकीयकरण चाललेलं आहे आणि याला मी राजकारण मानायला तयार नाहीये। आपल्याकडे राजकारण हा शब्द आहे, तसा एक समाजकारण हा शब्द आहे। मी याला सत्तेचं माजकारण हा शब्द वापरतो। हे माजलेले आहेत, मग ती चड्डी बनियन गँग असेल, मग ते कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणारे असतील, यांना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरवा ना। मग ते माईक टायसन वगैरे नावं तुम्ही ऐकली असतील, त्यांच्यासमोर या बहादुरांना उतरवा। गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून फिरतात, त्यांचे दात नाही का बुक्क्यात पडले त्यांनी बॉक्सरनी, तर मग त्या बोलक्या दातांनी इकडून दादागिरी करून दाखवावी। ते गोरगरिबांना बॉक्सिंग करणारी लोक हे सगळे कसे मातले, कोणी वाजवले? यांना काही जाब विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे की नाही, याचं काहीच उत्तर नाहीये।